भटके विमुक्त समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे दोन समाजात द्वेष, तेढ, शत्रुत्व निर्माण झाले असून आरोपी उबाटा गट उपविभाग प्रमुख गिरीश सोमनाथ गायकवाड यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा पुणे शहर अध्यक्ष शक्तिसिंग कल्याणी यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी श्री नरेंद्र पवार, माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा राजेश धोत्रे, प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा यांनी हे निवेदन दिले आहे। जर सदर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली नाही तर भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा पुणे शहराच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदन त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे। या प्रसंगी बोलताना माननीय आमदार नरेंद्र पवार यांनी अशा घटना जर कधी वारंवार घडत असतील तर आरोपीवर कडक कारवाई करावी आणि आरोपींना शासन करावे अशी मागणी केली आहे। भटके विमुक्त जे नेहमी भटकत असतात, ज्यांचं अस्तित्व पूर्णपणे शून्य आहे, असे काही भटके विमुक्त त्या ठिकाणी जे काही तुमचे ते भटके विमुक्त आहेत ना, त्या ठिकाणी आज ते बोंबलत होते, भुंकत होते असं मला कळालं। तर मला त्या भटक्या विमुक्तांना आणि त्या एवढंच सांगायचंय, अरे तुम्ही 10 लाखाचे म्हणता, तुम्ही 10 लाखाचे कार्यक्रम घ्या किंवा तुम्ही 10 कोटीचे कार्यक्रम घ्या किंवा तुम्ही 10 अब्जाचे कार्यक्रम घ्या, तुमच्या त्या 10 कोटीच्या कार्यक्रमामध्ये, तुमच्या त्या 10 लाखाच्या कार्यक्रमामध्ये ना माझा फोटो होता ना आमच्या शाखा प्रमुखाचा फोटो होता। जर तुम्ही आमचे फोटो टाकत नाही, 100 बापाच्या अवलादींनो तुम्ही जर आमचे फोटो टाकू शकत नाही तर आम्ही 10 रुपयाच्या कामामध्ये तुमचे। नमस्कार, आज आपण या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे, पुणे शहरामध्ये जी सुरक्षा आहे या संदर्भामध्ये कायम तक्रारी येत असतात। आज आपण कल्याणवरून या ठिकाणी आलेलो आहात। काय विषय आहे आणि काय सांगणार आपण, कशा संदर्भात ते निवेदन होतं? उभाटाचा एक युवा नेता गिरीश गायकवाड याने आमच्या भटक्या विमुक्त समाजाविषयी काही अपशब्द वापरले। अत्यंत गुन्हाळी अशा प्रकारची वाक्यरचना त्याच्या बोलण्यातली होती आणि त्या विषयातला राग, त्या विषयातला निषेध व्यक्त करण्याकरता आज महाराष्ट्राचा भटकी मुक्त आघाडीचा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून मी कल्याणवरून खास अधिकारी आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, अजूनपर्यंत त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही, अटक झालेली नाहीये। हा खुल्याम फिरतोय। आमचा भटका समाज अत्यंत नाराज आहे, चिडलेला आहे। त्याच्या रोषाला सामोरे जाऊ नये पोलिसांनी, अशा प्रकारचे निवेदन आज आम्ही पुणे आयुक्तांना देण्यात आलेलं आहे। आयुक्तांची जी काही आताची कार्यपद्धती आपण पाहतोय ते तात्काळ निर्णय घेतात या विषयावर। मग 8 दिवस का लागलेले आहे ते एफआयआर नोंद झाल्यानंतर पण त्याबाबत आपली काही चर्चा झाली का? आम्ही आता तीच नाराजी व्यक्त करावं ना। 8 दिवस होऊन आम्ही सिनियर पीआय, एसीपी, डीसीपी यांच्याकडे निवेदन दिली, एफआयआर झाला, पण निश्चित एफआयआर कारवाई केली पाहिजे ना। इतका गंभीर बाब आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। भटक्यांविषयी अत्यंत घाणेरड खालच्या प्रकारचा तो बोललेला आहे। त्यामुळे त्याच्याविषयी जी चीड आहे त्या किडीच्या अनुषंगाने आज त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची तीव्र भावना आज आम्ही सगळ्या पुणे शहराच्या अध्यक्ष असतील, पुणे शहरातले आमचे पदाधिकारी असतील त्यांच्या मार्फत आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। यांनी हे जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर आता पाहूया सीपी किती कडक कारवाई करतात आणि हे जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, उभाटा गटाचे आहेत, दादा बोललेले आहेत, तर उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी जरा या संदर्भामध्ये बोलताना समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीची काळजी घ्यावी, अन्यथा कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल। सीपी आपले कडक आहेत, ते आपल्या याच्यावर कारवाई करते अशी आपण अपेक्षा करूया। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।